तर नमस्कार मंडळी, जय गणेश, जय श्रीकृष्ण. मी साहिल माडे तुमच्याकडे मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. पाऊस बघा कसला खतरनाक आहे. पाऊस सुरू झालाय जोरदार आणि टी शर्ट वगैरे घातली आहे. तुम्हाला काय वाटतं कुठे चाललो असेल? आपला लालबाग बीच घेऊन आपल्याला एका चित्रपटाच्या प्रमोशनला जायचं, चित्रा थिएटरला. तर आता 1:30 वाजता आहेत. जेवूया आणि वगैरे जेवून वगैरे मग निघूया. तर इथे बघूया मम्मीने काय केलंय जेवायला वगैरे. काय आज जेवायला? पुरणपोळी बनवली. आज पुरणपोळी अचानक? महाराष्ट्र बेंदूर आहे ना, हो, बैलपोळा. बैलपोळ्याचा सण बेंदूर म्हणजे बैलपोळ्यासारखा असतो बेंदूर. हा. तर आपल्याकडे आज पुरणपोळी करतात. शेड बघा इथे बसलेत, दर्शन करा. हे काल कीर्तनाला आलेले प्रभूजी त्यांनी दिलेली शॉल आहे. चला आपण जेवून निघूया. या जेवायला या मंडई घराच्या बाहेर. आणि 1:45 वाजले. 1:30 वाजता ज्योतांनी बोलवले तर चला माहिती आपल्याला थोडाफार लेट होतोच. तर मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडतोय जास्त, काळजी घ्या सगळ्यांनी. रोड वगैरे सगळे स्लिपरी खालीत. गाडी वगैरे चालवताना भावांनी काळजी घ्या. हेल्मेट घाला, सेफ्टी इम्पॉर्टंट आहे आपली. शो शायनिंग नाही, हेल्मेट वगैरे घाला सगळ्यांनी. गाड्या वगैरे स्लिप होत आहेत. प्लस लहान मुलांना वगैरे आणि मोठ्या माणसांनी सगळ्यांनीच गरम पाणी वगैरे करून प्या. पाण्यातून पण जास्त इन्फेक्शन आता होत आहे, जास्त आजार पाण्यातूनच होत आहेत. त्याच्यामुळे पावसाळ्यात काळजी घ्या सगळ्यांनी. आणि जास्तच पाऊस असेल तर, इम्पॉर्टंट काम असेल तरच घराच्या बाहेर पड. मी पण काय सांगतो तुम्हाला, कॉलेज बुडवून वाजवायला चाललं आहे. इम्पॉर्टंट होतं म्हणून चाललं आहे. जाऊ दे, चला आलो आहे लालबागला. छत्रीतून आलो आहे. जाऊया ऑफिस जवळ, सामान वगैरे काढूया. बघूया कसा काय काय विषय. मला पण काय माहिती नाही कोणत्या चित्रपटाचं वगैरे काय आहे. फक्त मला इतकं समजलं की प्रमोशन आहे. मग जाऊया, सामान काढूया आणि मग तिकडे जाऊन बघूया कोणकोणते सेलिब्रिटीज आपल्याला बघायला मिळतात. चला. पाऊस बघा. बघतोय आम्ही सामान वगैरे जरा. ट्युनिंग करतोय जरा. पान वगैरे चेंज करतो जरा. ताशाचं पान फुटलंय, 3 ताशे खराब झाले. मेंटेनन्स करायचंच आहे उद्या. हा, भरपूर दिवसांनंतर बोललो. उद्या करूया ना, उद्या करूया मेंटेनन्स. चला बोलायला लावे. झालं इथे सगळं. हे स्टँड स्टँड. अरे थांब. एकदाच्या घरी गेलेलो, त्याच्याकडे पण कीबोर्ड नाही आहे. कुठे तेच माहीत नाही. पहिली गोष्ट, पाऊस होता इकडे, पाऊस वगैरे पडवता म्हणून कुठेतरी कोणातरी घरी ठेवलेत कीबोर्ड. तिकडे सगळं पाणी वगैरे येतं. तिकडे पाठी जाऊन कोणाकडे काय कीबोर्ड आहे बघूया, शोधूया. आता नवीन घ्यायला लागणार आहे. कोण नाही आपल्याकडे. निघाला. अरे भारतच्या घरी मी यमाचा कीबोर्ड दिला भावा. अरे भूपेंद्र घेऊन गेला. ब्लॅकवाला कीबोर्ड नाही बोलतो तो. अरेंज करूया आपण काहीतरी. चला, बघायला पाहिजे होता साईज. बॅटरी वगैरे घेतली आहे. जे बिल्डिंगच्या खाली तो यंगस्टर बॅटरी घेतली. बेस वाजवतो. पोचवा आता चित्रा सिनेमाला. इथे आल्यावर समजलं, चित्राच्या बाहेर आल्यावर आम्हाला समजलं की आम्ही युनिट विसरलोय. कसा फेकला 70-80. गाडीवर युनिट विसरलोय आपण. डोसा कसा फेकतो आत्ताचं काम कर ना. कीबोर्ड कीबोर्ड ते आणलं नाही आणि लकडा थांब. मशीन नाही, युनिट राहिले. मशीन गेलाय ना गाडी आणायला. मशीन आणि तुम्ही गोविंदाच्या बाजूला आले का? हा गोविंदाच्या कॉलला. हा हळदीच्या कॉलला. आलं इकडे आणि किती आता करतोय सेटअप. आय थिंक कियाच मूवीचं प्रमोशन आहे. बॅनर उभा केल्यावर आपल्याला समजेलच काय ते. बाबू नाही, बाबू शेठ म्हणायचे. बाबू नाही, बाबू नाही, बाबू शेठ. डोसा कसा फेकतात 70-80. आलाय तू ब्लॉग मध्ये आलाय.
आणलाय पण हा कीबोर्ड काय चालूच होत नाही. हे या कीबोर्डला काय आलंय? या कीबोर्डचा सेलचा हे आहे ना ब्रॅकेट तो खराब झाला. सेलचा ब्रॅकेट खराब झाला, मग आपला कीबोर्ड आणायला परत गेलेत. डोसा कसा फेकतात? 70-80. मग दहाव्या कीबोर्ड आणला की सेटअप वगैरे करू. जास्त वेळ नाही वाजवा, 15-20 मिनिटात वाजवायचं आहे. बघूया माझ्या घरी काय बोलतो. एक घे साईड. नाश्ता करायला आले तिथे. काय काय खातो ते क्वांटिटी तिथे तर बघा सामान वगैरे लावूया. बाजूला सामान वगैरे लावूया इथे. काय प्रमोशन. तुला काय झालं? कीबोर्ड आणलाय खरा पण चालू होत नाही. बटन सोडलं की बंद होतोय. हा यामाचं तर आता सामान ठेवून घेऊया मध्ये. हा चला. तिसरा कीबोर्ड आणायला गेलेत. काय बोलाल तुम्ही काय बोलाल? तिसरा कीबोर्ड येऊ दे पहिला. वगैरे लावून तयार आहोत. कीबोर्ड घेऊन येत आहेत म्हणून थांबलोय. फक्त कीबोर्ड राहिलाय. फक्त कीबोर्ड जेवढे कीबोर्ड आणलेत ना सगळेच बंद. 2 कीबोर्ड आणले. दोन्ही कीबोर्ड बंद आहेत. काय करणार? आमचा कीबोर्ड फक्त चालू आहे. दे रे. चल उडव तोपर्यंत. तरी आमच्याकडे नाही रे म्हणून कीबोर्ड बंद पडतायत. नाही रे बाबू नाही, बाबू शेठ सारखे येऊन ओरडत आहेत. आणि आजूबाजा आणि साहिल अजून काय आले नाहीत. कीबोर्ड आणायला गेलं. आम्ही इथे रेडी आहे.
झाला पॅकअप झाला. काय रे आपण ऑफिस मधून आणली टाकले की ॲक्टर्सचे ते बॅनर लावलेत ज्यांनी या मूवीमध्ये काम केलं ते. आतमध्ये त्यांचा प्रमोशनचा शो चालू आहे. आपल्याला एंट्री आहे पण आपण जाऊया आता घरी. काय कसं वाटतंय? मस्त वाटतं एकदम. काय कीबोर्डचा काय केलं? बराच वेळ बघितला. अर्धा एक तास लावला. आपल्या ऑफिसमध्ये पण बरेच जण बघितला पण 2 कीबोर्ड बंद झालेत. आता बघायला पाहिजे. उद्या मेंटेनन्स करायचं आहे. करू काहीतरी. टॅक्सी बघतो आता वाजून वगैरे झालंय. आपल्याला समोर जायला पाहिजे. सामान तिकडून इकडे घेऊन आलो. अजून रोड क्रॉस केला. रामकृष्ण. निघालोय टॅक्सी पकडली आहे. ट्रेन खराब झाली. चला निघालोय टॅक्सी पकडली आता. ट्रेन खराब झाली बघ. घ्या नवीन घ्या आता. गडबडीतला कॉल होय घ्या. सामान वगैरे ठेवून झालेलं आहे. मस्त. थोडं राहिलं. भरून घे भरून घे भरून घे भरून घे. माझे कर्ण कसा वाटला प्रमोशनचा कॉल? एकदम मजा आलेली आहे. तुला कधी येते मजा? गाड्या पण आतमध्ये कीबोर्ड घेऊन येतो. यंगस्टरचा कीबोर्ड आणलेला आपल्या अमोल दादाचा. यंगस्टर म्युझिकल ग्रुप आपल्या आर्थर रोडचे. लगेच एका फोनवर कीबोर्ड दिलेला त्यांनी. पण त्यांचा कीबोर्ड ॲडॅप्टरवर चालू होतो आणि सेलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला सिस्टममध्ये आतमध्ये. मंडळी आलोय घरी. 8 वाजलेत. फ्रेश वगैरे झालो. तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. चला चलो चलो. गाडी भाऊ छत्र्या आतमध्ये ठेवूया. छत्र्या इथेच ठेवूया.